आवाज मानदेशाचा। तालुक्यातील आदर्श गाव लोधवड्याचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय सुप्रसिद्ध उद्योजक आणि पुणे येथील माने उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर थर्मोकॉल मॅन रामदास मानसिंग माने यांचा दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्यासाठी प्रेरणा देणारे स्टोरी ऑफ थर्मोकॉल अँड थर्मोकॉल मॅन माने थर्मोकॉल म्युझियम हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दहिवडी गोंदवले रोडवर साकारतायत। आधुनिक पद्धतीने उभारलेले हे भारतातील पहिले थर्मोकॉल म्युझियम आहे। या संपूर्ण म्युझियमचे प्रमुख रामदास माने यांनी स्वतः मानसोफर न्यूजशी बोलताना सांगितलं आहे। मंगळवार 24 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता माने थर्मोकॉल म्युझियम रामदास माने फार्म हाऊस श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंगल कार्यालयाचा शुभारंभ सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि माजी खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, माजी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी विभागीय आयुक्त आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, इंद्रजित देशमुख, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर उपस्थित राहणार आहेत। पुणे येथील माने उद्योग समूह वतीने देशातील पहिले माने थर्मोकॉल म्युझियम मान तालुक्यातील दहिवडी गोंदवले रोडवर उभारण्यात आले आहे। दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्यासाठी प्रेरणा देण्याची म्युझियमची संकल्पना आहे। या 3 मजली इमारत आहे। तळमजल्यावर भोजनाची व्यवस्था, पहिल्या मजल्यावर मोठे दालने, व्यासपीठ, दुसऱ्या मजल्यावर म्युझियम आणि व्यासपीठ आहे। त्याचबरोबर मुक्कामासाठी लक्झरी रूम्स आणि सर्व सुविधा आहेत आणि हजारो दृष्टीभ्रम करणाऱ्या चित्र, ट्रॉफी, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि वृत्तपत्रातील बातम्या, थर्मोकॉल बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य यांच्या माध्यमातून वैज्ञानिक रीतीने म्युझियमची निर्मिती करण्यात आली आहे। हे म्युझियम होतकरू, गरीब आणि सर्वसामान्यांसाठी आकर्षक ठरणार आहे। तर या म्युझियम आणि मंगल कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन माने उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर रामदास माने आणि सीईओ राहुल माने यांनी केले आहे। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।